शांती। आज आहे 18/3/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, विचारसागर मंथन करून एक असा टॉपिक काढा ज्यामुळे सर्व ठिकाणी एकाच टॉपिकवर भाषण चालेल। हीच आहे तुमची एकता। प्रश्न आहे, कोणती मेहनत करता करता तुम्ही मुले 5वीत ऑनर होऊ शकता? उत्तर आहे, कर्मबंधनातून मुक्त व्हा। जेव्हा कोणासोबत बोलत असता तेव्हा आत्मा भाऊ समजून भावाला पहा। बाबांचे ऐकत असता तेव्हा देखील भ्रुकुटीमध्ये बघा। भावाभावाच्या दृष्टीने तो स्नेह आणि संबंध पक्का होईल। हेच मेहनतीचे काम आहे। यानेच 5वीत ऑनर बनाल। उच्च पद प्राप्त करणारी मुले अवश्य पुरुषार्थ करतील। ओम शांती। गोड गोड मुलांना समजावून सांगण्यात आले आहे, हा आहे मृत्यू लोक। त्याच्या तुलनेत अमरलोक देखील आहे। भक्ती मार्गामध्ये दाखवतात, शंकराने पार्वतीला अमरकथा ऐकवली। आता अमरलोक मध्ये तर तुम्ही जाता, शंकर काही कथा ऐकवत नाहीत। कथा ऐकविणारे ज्ञानाचे सागर एक बाबाच आहेत। शंकर काही ज्ञानाचा सागर नाहीत जे कथा ऐकवतील। अशा विविध गोष्टींवर तुम्हा मुलांनी समजावून सांगायचे आहे। काळावर विजय कसा प्राप्त केला जातो, हे जे नॉलेज आहे ते अमर बनवते। याद्वारे आयुष्य वाढते। तिथे काळ असत नाही। इथे तुम्ही 5 विकार किंवा रावणावर विजय प्राप्त केल्याने रामराज्य अथवा अमर लोकाचे मालक बनता। मृत्यू लोक मध्ये आहे रावण राज्य, अमर लोक मध्ये आहे राम राज्य। देवतांना कधीही काळ खात नाही। तिथे काळाचे यमदूत असत नाही। तर हा टॉपिक खूप चांगला आहे। मनुष्य काळावर विजय कसे प्राप्त करू शकतात, या सर्व ज्ञानाच्या गोष्टी आहेत। भारत अमरलोक होता, किती दीर्घायुषी होते। सर्पाचे उदाहरण देखील सतयुगासाठी आहे। एक खाल अर्थात कातडी सोडून दुसरे घेतात, याला म्हटले जाते बेहदचे वैराग्य। जाणता संपूर्ण दुनियेचा विनाश होणार आहे। हे जुने शरीर देखील सोडायचे आहे। हे 84 जन्मांचे जुने शरीर आहे। अमरलोक मध्ये असे होत नाही। तिथे मग समजतात, आता शरीर मोठे जडजडीभूत झाले आहे, याला सोडून नवीन शरीर घेणार, मग साक्षात्कार देखील होतो। समजून येणे यालाच साक्षात्कार म्हटले जाते। आपले आता नवीन शरीर तयार झाले आहे, जुन्याला आता सोडायचे आहे। तिथे देखील असेच होते। त्याला म्हटलेच जाते अमरलोक, जिथे काळ येत नाही। स्वतःच वेळेवर शरीर सोडून देतात। कासवाचे उदाहरण देखील इथलेच आहे। काम संपवून मग अंतर्मुखी होते। या वेळची उदाहरणे मग भक्ती मार्गामध्ये कॉपी करतात, परंतु फक्त म्हणण्यापुरते, समजत काहीच नाही। आता तुम्ही तर समजता। राखी, दसरा, दीपावली, होळी इत्यादी सर्व उत्सव या वेळचे आहेत, जे भक्ती मार्गामध्ये चालत आहेत। तर या गोष्टी सतयुगामध्ये असत नाहीत। हे अशा प्रकारचे टॉपिक लिहा। मनुष्य काळावर विजय कसे प्राप्त करू शकतात, मृत्यू लोक मधून अमरलोक मध्ये कसे जाऊ शकतो, अशा विषयांवर समजावून सांगण्यासाठी अगोदर लिहावे लागते। ज्याप्रमाणे नाटकाची स्टोरी लिहितात, आज अमके नाटक आहे, तुमची देखील पॉइंटची लिस्ट असावी की आज या टॉपिकवर समजावून सांगितले जाईल। रावण राज्यामधून दैवी राज्यामध्ये कसे जाऊ शकतो, स्पष्टीकरण तर भले एकच आहे, परंतु विविध टॉपिक ऐकल्याने खुशी होईल की बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा कसा मिळतो। ज्याप्रमाणे संन्याशांचे वर्तमान पत्रामध्ये छापून येते की आज 125वा यज्ञ रचला आहे, त्यामध्ये हा विषय ऐकवणार आहेत। इथे तर बाबा म्हणतात, मी एकदाच यज्ञ रचतो, ज्यामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होते। ते तर खूप यज्ञ रचतात, मिरवणूक इत्यादी काढतात। इथे तर तुम्ही जाणता, हा रुद्र शिवबाबांचा एकच यज्ञ आहे, ज्यामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होते, नवीन दुनियेची स्थापना होते आणि तुम्ही जाऊन देवता बनता। हे देखील बाबा तुम्हाला समजावून सांगत आहेत। रचयिता बाबाच येऊन स्वतःचे आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे संपूर्ण नॉलेज देतात आणि राजयोग देखील शिकवतात। सतयुगामध्ये आहेतच पवित्र देवता, ते राज्य देखील करतात। त्याला म्हटले जाते आदी सनातन देवी देवता धर्म।
हा देखील टॉपिक ठेवू शकता की आदी सनातन सत्युगी देवी देवता धर्माची स्थापना कशी होत आहे, विश्वामध्ये शांती कशी स्थापन होते येऊन समजून घ्या. परमपिता परमात्म्या व्यतिरिक्त विश्वामध्ये शांती स्थापन करण्याचा सल्ला इतर दुसरा कोणीही देऊ शकत नाही. सल्ला देणाऱ्याला देखील प्राइज मिळते. विश्वामध्ये शांती स्थापन करण्याचे प्राइज कसे आणि कोण देतात हा देखील टॉपिक आहे. असे विचारसागर मंथन करून टॉपिक काढले पाहिजेत. असा प्रबंध असावा जो सर्व ठिकाणी एकच टॉपिक असेल, सर्वांचे कनेक्शन राहील अशी लिस्ट बनवून आधीच सूचना दिली पाहिजे. त्यानंतर मग तो समाचार दिल्लीमध्ये आला पाहिजे. सर्वांना माहीत व्हावे की सर्व ठिकाणी असे भाषण झाले. याला म्हटले जाते युनिटी. संपूर्ण दुनियेमध्ये डिसयुनिटी आहे. राम राज्याचे गायन आहे. वाघ आणि गाय एकत्र पाणी पितात. त्रेतामध्ये असे गायन आहे तर सतयुगामध्ये काय होणार नाही. बाकी शास्त्रांमध्ये तर अनेक कथा लिहिल्या आहेत. तुम्ही तर बाबांकडून एकच कथा ऐकता. दुनियेमध्ये अनेक कथा तयार करत असतात. द्वापारपासून कलियुगापर्यंत जी काही शास्त्रे इत्यादी चालतात ती तिथे अर्थात सतयुग त्रेतामध्ये काही असत नाहीत. भक्ती मार्गाच्या सर्व गोष्टी पूर्ण होतात. इथे तुम्ही जे काही पाहता ते सर्व आहे इविल अर्थात खराब. त्याला दिसत असतानाही पाहू नका, ऐकत असताना ऐकू नका. आता बाबा जे समजावून सांगत आहे तेच बुद्धीमध्ये ठेवा. आपण संगमयुगी ब्राह्मण किती श्रेष्ठ आहोत, देवतांपेक्षा देखील श्रेष्ठ आहोत. यावेळी आम्ही ईश्वरीय संतान आहोत. हळूहळू वृद्धी होत जाणार. इतकी सोपी गोष्ट देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. आपण ईश्वरीय संतान आहोत तर जरूर स्वर्गाचे मालक असले पाहिजे, कारण ते बाबा स्वर्गाची स्थापना करतात. करोडो वर्ष म्हटल्यामुळे कोणत्या गोष्टीची आठवण राहत नाही. बाबा येऊन आठवण करून देतात. ही तर 5000 वर्षांची गोष्ट आहे. तुम्ही देवी देवता होता, आता पुन्हा तुम्हाला तेच बनवितो. सन्मुख ऐकल्याने किती खुशी आणि ताजेतवाने व्हायला होते. मुले जी शहाणी आहेत, बुद्धिवान आहेत, त्यांच्या बुद्धीमध्ये येते आपल्याला बाबांकडून वारसा तर नक्कीच घ्यायचा आहे. बाबा नवीन दुनिया रचतात तर जरूर आपण देखील नवीन दुनियेमध्ये असले पाहिजे. एकाच पित्याची तर सर्व मुले आहेत. सर्वांचा धर्म, सर्वांच्या राहण्याचे स्थान, येणे जाणे सर्व भिन्न भिन्न प्रकारचे आहे. कसे जाऊन मूल वतनमध्ये निवास करतात हे देखील बुद्धीमध्ये आहे. मूल वतनमध्ये सिजरा अर्थात वंशवृक्ष आहे. सूक्ष्म वतनमध्ये वंशावळीचे झाड दाखवू शकत नाही. तिथे जे काही दाखवतात त्या सर्व आहेत साक्षात्काराच्या गोष्टी. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. नंतर सूक्ष्म वतनमध्ये सुद्धा जातात. तिथे मूवी अर्थात संकल्पांची भाषा चालते. मध्यंतरी मूवी अर्थात मुकपट देखील बनला होता. नंतर टॉकी अर्थात बोलपट बनला आहे. सायलेन्सचा तर ड्रामा बनू शकत नाही. मुले जाणतात आपण सायलेन्समध्ये कसे राहतो. जसा तिथे आत्म्यांचा सिजरा अर्थात वंशवृक्ष आहे तसा इथे मनुष्यांचा वंशवृक्ष आहे. तर अशा विविध गोष्टी बुद्धीमध्ये ठेवून तुम्ही भाषण करू शकता. तरी देखील अभ्यासासाठी वेळ लागतो. असे केल्याने ते देखील समजेल. परंतु आठवणीची यात्रा कुठे आहे ज्यामुळे धारणा आणि खुशी होईल. तुम्ही आता यथार्थरित्या योग शिकत आहात. मुलांना समजावून सांगितले आहे. सर्वांना भावाभावाच्या दृष्टीने बघा. आत्म्याचे तख्त तर हे आहे म्हणून भागीरथ बाबांचे सिंहासन देखील प्रसिद्ध आहे. जेव्हा कुणाला समजावून सांगता तेव्हा असे समजा आम्ही भावांना समजावून सांगत आहोत. हीच दृष्टी असावी. यातच खूप मेहनत आहे. मेहनतीनेच उच्च पद मिळते. बाबा देखील असे पाहतील. बाबांची नजर देखील भ्रुकुटीच्या मध्यभागी जाईल. आत्मा तर छोटा बिंदू आहे. ऐकते देखील तीच. तुम्ही बाबांना देखील भ्रुकुटीच्या मध्यभागी बघाल. बाबा देखील इथे आहेत तर भाऊ अर्थात ब्रह्मा बाबांची आत्मा देखील इथे आहे. असे बुद्धीमध्ये राहिल्यामुळे तुम्ही देखील जशी ज्ञानसागराची मुले ज्ञानसागर बनता. तुमच्यासाठी तर खूप सोपे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहणाऱ्यांसाठी ही अवस्था थोडीशी अवघड आहे. ऐकून घरी निघून जातात. तिथले वातावरणच वेगळे आहे. इथे सोपे आहे. बाबा खूप सोपी युक्ती सांगत आहेत. स्वतःला आत्मा समजा. बाबांची आठवण करा. हा देखील भाऊ आहे. या दृष्टीने कर्मबंधनापासून मुक्त व्हाल. शरीर देखील विसरले जाते.
फक्त बाबांची आठवण राहते. यासाठी मेहनत करत राहाल तेव्हा पास विथ ऑनर व्हाल. या अवस्थेमध्ये कोणी विरळाच राहू शकतो. विश्वाचे मालक देखील तेच बनतात. 8 रत्नांची माळ आहे ना, तर पुरुषार्थ करायचा आहे. उच्च पद मिळविणारे कसेही करून पुरुषार्थ तर जरूर करत असतील. यामध्ये दुसऱ्या कोणत्याही गोष्टींना वाव राहत नाही. भावाभावाची दृष्टी, स्नेह आणि नाते संबंध विकसित होतो. तशी दृष्टी पक्की होते. म्हणून बाप म्हणतात, तुम्हाला खूप गुह्य गोष्टी ऐकवितो. यामध्ये अभ्यास करणे हेच मेहनतीचे काम आहे. इथे जरी बसलेले आहात तरी स्वतःला आत्मा समजा. आत्माच ऐकते. ऐकणाऱ्या आत्म्याला तुम्ही पाहता. मनुष्य तर म्हणतात आत्मा निर्लेप आहे, तर मग शरीर ऐकते की काय, हे तर चुकीचे आहे. बाबा तुम्हाला गुह्य गोष्टी ऐकवितात. मेहनत तर मुलांना करायची आहे. जे कल्पापूर्वी बनले होते ते जरूर मेहनत करतील. आपला अनुभव देखील सांगतील. मी असे ऐकतो आणि ऐकवितो, सवय झाली आहे. आत्म्याला सांगतात मनमना भव, मग ते त्यांना आणि ते त्यांना म्हणतात. मनमना भव अर्थात बाबांची आठवण करा. ही गुप्त मेहनत आहे. जसा अभ्यास करताना देखील एकांतामध्ये झाडाखाली जाऊन अभ्यास करतात, ती आहे स्थूल गोष्ट. ही तर प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे. दिवसेंदिवस तुमची ही प्रॅक्टिस वाढत जाईल. तुम्ही नवीन गोष्टी ऐकता ना. जे तुम्ही आता ऐकत आहात ते मग नवीन येऊन ऐकतील. कोणी म्हणतात आम्ही उशिरा आलो आहोत. अरे तुम्ही तर आणखीनच फर्स्ट क्लास गुह्य गोष्टी ऐकत आहात. ज्याचा पुरुषार्थ केल्यामुळे उच्च पद मिळते. आणखीनच चांगले. माया तर शेवटपर्यंत सोडत नाही. मायेची लढाई तर चालूच राहणार जोपर्यंत तुम्ही विजय प्राप्त करत नाही. आणि मग तुम्ही सहजच निघून जाल. जे जितकी आठवण करतील त्यांना समजणार की आपण बाबांकडे जातोय आणि शरीर सोडून देतात. बाबांनी बघितले आहे असे ब्रह्म मध्ये लीन होण्याचे लक्ष ठेवणारे जेव्हा शरीर सोडतात तेव्हा सर्वत्र नीरव शांतता पसरते. बाकी मोक्ष तर कुणाला मिळत नाही आणि परत जात देखील नाही. नाटकामध्ये तर सर्व ऍक्टर्स पाहिजेत ना. सर्वात शेवटी सर्वजण येतात. जेव्हा एकही राहणार नाही तेव्हा परत जातील. जे काही मनुष्य मात्र आहेत सर्वजण निघून जातील. बाकी थोडे वाचतील. ते असे म्हणतील सर्वांना सी ऑफ केले अर्थात निरोप घेतला. यावेळी सतयुगाची स्थापना होत आहे. किती करोडोंनी मनुष्य आहेत. सर्वांना आपण सी ऑफ करून अर्थात निरोप घेऊन परत आपल्या राजधानीमध्ये निघून जाणार. ते लोक फार तर 40-50 जणांना सी ऑफ करत असतील. तुम्ही किती जणांना सी ऑफ करता? सर्व आत्मे मच्छरांसदृश्य शांतीधाम मध्ये निघून जाणार. तुम्ही आला आहात सोबत घेऊन जाण्यासाठी आणि सर्वांना पाठविण्यासाठी. तुमच्या गोष्टी वंडरफुल आहेत. किती करोडोंनी मनुष्य जातील. त्यांना सी ऑफ कराल. सर्वजण परत मूल वतन मध्ये निघून जातील. ही देखील तुमचीच बुद्धी काम करते. हळूहळू वंशवृक्ष मोठा होईल. मग रुंडमाळा रुद्रमाळा बनेल. ही गोष्ट तुमच्या बुद्धीमध्ये आहे की रुंडमाळ कशी बनते. तुमच्यामध्ये देखील जे विशाल बुद्धी आहेत तेच या गोष्टीला समजू शकतील. बाबा आठवण करण्यासाठी अनेक प्रकारे समजावून सांगत राहतात. आम्ही रुद्रमाळेमध्ये जाऊन रुंडमाळेमध्ये येणार आणि मग नंबरवार येत राहतील. किती मोठी रुद्रमाळ बनते या ज्ञानाला कोणीही जाणत नाही. सुरुवातीपासून या ज्ञानाला कोणीही जाणत नाही. तुम्ही संगमयुगी ब्राह्मणच जाणता. या संगमयुगाची आठवण करा तर सर्व नॉलेज बुद्धीमध्ये येईल. तुम्ही आहात लाईट हाऊस. सर्वांना ठिकाण्यावर नेऊन सोडणारे. तुम्ही किती चांगले लाईट हाऊस बनता. अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्हाला लागू होत नाही. तुम्ही सर्जन देखील आहात, दलाल देखील आहात, धोबी देखील आहात. सर्व विशेषता तुमच्यामध्ये येतात. महिमा तुमची देखील होते, परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार. जसजसे कर्तव्य करता तसे गायन होते. बाबा तर डायरेक्शन देतात. त्याच्यावर विचार करणे, सेमिनार करणे तुम्हा मुलांचे काम आहे. बाबा काही मनाई करत नाहीत. अच्छा, खूप ऐकून फायदा काय? बाबा म्हणतात मनमना भव. बाबा तुम्हाला किती ताजा माल खाऊ घालतात. अच्छा, गोड
खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती माता पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, नेहमी नशा राहावा की आपण संगमयुगी ब्राह्मण देवतांपेक्षा देखील श्रेष्ठ आहोत, कारण आता आपण ईश्वरीय संतान आहोत. आपण मास्टर ज्ञानसागर आहोत. सर्व विशेषता यावेळी आमच्यामध्ये भरत आहेत. दुसरा पॉइंट आहे, जे बाबा समजावून सांगतात तेच बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. बाकी काहीही ऐकत असताना देखील ऐकू नका. पाहत असताना पाहू नका. हिअर नो इव्हिल, सी नो इव्हिल. आजचे वरदान आहे, ईश्वरीय सेवेद्वारे व्हरायटी मेवा प्राप्त करणारे अधिकारी आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, म्हटले जाते, कराल सेवा तर मिळेल मेवा. ईश्वरीय ज्ञान देणे ईश्वराची सेवा आहे. जे ही सेवा करतात त्यांना अतिंद्रिय सुखाचा, शक्तींचा, खुशीचा व्हरायटी मेवा मिळतो. तुम्ही ब्राह्मणच याचे अधिकारी आहात, कारण तुमचे कामच आहे ईश्वरीय शिक्षण शिकणे आणि शिकविणे, ज्याद्वारे ईश्वराचे बनाल. तर अशी ईश्वरीय सेवा केल्याने ईश्वरीय फळाचे अधिकारी बनलो. याच नशेमध्ये रहा. स्लोगन आहे, बाबांच्या सोबत राहून कर्म कराल तर डबल लाईट राहाल. ओम शांती.